नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, बातमी आर.टी. संदर्भात आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्यात आर.टीत केलेल्या बदलांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचे संघटनांनी स्वागत केले आहे. दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी राज्य सरकारकडून खाजगी शाळांना शुल्क प्रतिपूर्ती केली जात होती. मात्र फेब्रुवारीमध्ये शालेय शिक्षण विभागाने या कायद्यात बदल करून विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या परिसरातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. या शाळांचा पर्याय उपलब्ध नसेल तरच खाजगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार असा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे कार्याध्यक्ष शरद जावडेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने बदलाला स्थगिती दिली. दरम्यान या निर्णयामुळे आमच्या प्रयत्नांना यश आले आहे असे जावडेकर म्हणाले. तर न्यायालयाने दिलेली स्थगिती स्वागतार्ह आहे असे आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा खाजगी शाळांचा पवित्रा. कर्नाटक सरकारने आर.टी. कायद्यात केलेल्या बदलाच्या धर्तीवर राज्य सरकारने आर.टी. कायद्यात बदल केला होता. कर्नाटक सरकारच्या निर्णयात तेथील न्यायालयाने वैध ठरवले होते. सरकारने 2017 पासून खाजगी शाळांची शुल्क प्रतिपूर्ती रक्कम थकवली आहे. ही रक्कम सुमारे 2400 कोटी रुपये आहे. त्यामुळे सरकारने खाजगी शाळांची थकवलेली शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यास पालक आणि खाजगी शाळांनाही समान न्याय मिळेल. अन्यथा न्यायालयाच्या स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे मेस्ट्रा अध्यक्ष संजय तायडे यांनी सांगितले आहे.